ठाण्यातल्या एका प्रसिद्ध हॉटेलला मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय. तुम्ही लोकांना नकली पनीर खाऊ घालून भोगायला लावलं, आता तुम्ही भोगा, अशा कडक शब्दात ताशेरे ओढलेत. हा नेमका प्रकार काय आहे आणि कोर्टानं इतकी कठोर टिप्पणी का केली, जाणून घेऊया. हे प्रकरण आहे ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील उडुपी स्वाद रेस्टॉरंटचं. जून महिन्यात अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDAनं या हॉटेलवर धाड टाकून पनीरचे नमुने तपासणीसाठी पाठवले. प्रयोगशाळेच्या अहवालात हे पनीर अत्यंत निकृष्ट, असुरक्षित आणि राज्यात बंदी असलेलं अॅनालॉग पनीर असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर FDAनं हॉटेलवर कारवाई करत त्यांचा अन्न परवाना निलंबित केला आणि हॉटेल बंद पाडलं. FDAच्या या कारवाई विरोधात हॉटेल मालकानं थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हॉटेल मालकाचा दावा होता की FDAनं कारवाई करण्यापूर्वी आम्हाला सुधारणा नोटीस ही दिली नाही आणि हॉटेल बंद राहिल्यानं आमचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे FDAच्या कारवाईला स्थगिती द्यावी. त्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर वागळे इस्टेट इथल्या या उडुपी स्वाद रेस्टॉरंटच्या कारवाई विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावर तुम्ही आधी भोगा, कारण हे अॅनालॉग पनीर खायला देऊन लोकांना भोगायला लावलंय. ही कर्माची फेड आहे आणि याबाबत कठोर दृष्टिकोन आम्ही स्वीकारू, अशी मौखिक टिप्पणी न्यायमूर्ती घुगे यांनी केली. हॉटेलमधल्या पनीरचा नमुना जूनमध्ये तपासण्यात आला होता. त्यावेळी पनीर असुरक्षित आणि निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर कोर्टानं चांगलंच झापलं. मेन्यू कार्डवर तुम्ही ग्राहकांना अॅनालॉग पनीर देत असल्याचं नमूद केलं होतं का? पनीर असल्याचा समज करून लोकांना दुसरंच काहीतरी खायला देता आणि त्यानंतर सुधारणा नोटीस देण्याची मागणी करता, अशा शब्दात न्यायालयानं संताप व्यक्त केला. तुम्ही पदार्थात चांगले मसाले आणि तिखट घालत असाल, त्यामुळे त्याची चवही चांगली लागत असेल, मात्र पनीरऐवजी अॅनालॉग पनीर खाल्ल्याचं नंतर लक्षात येतं, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयानं सांगितलं की ग्राहकांना ते नेमकं काय खातायत हे सांगितलंच पाहिजे. ग्राहकांनी मागवलेलं नसताना तुम्ही त्यांना एखादी वस्तू कशी काय खायला देऊ शकता? तुमच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि ज्या ग्राहकांनी हे खाल्लंय त्यांनी ग्राहक मंचाकडे जाऊन नुकसान भरपाई आणि खर्चाची मागणी केली पाहिजे, अशी टिप्पणीही न्यायालयानं केली. मुंबई हायकोर्टाचा हा निकाल अशा सगळ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसाठी एक मोठा धडा आहे, जे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळून नफा कमवण्याचा प्रयत्न करतायत. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये पनीरची ऑर्डर द्याल, तेव्हा ते नक्की तपासून पहा आणि हॉटेल चालकांना त्याबद्दल विचारायला अजिबात संकोच करू नका. मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.